स्ट्राईकला मडवी आहे, नॉन स्ट्राईकिंगला देखील मडवी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर निश्चितपणे स्ट्राईक रोटेट केली गेली. आता स्ट्राईकला असेल एक आक्रमक शैलीचा फलंदाज गिरीश मडवी. प्रशांत मडवी एक उंच पुरा. निश्चितच मान होतोय, सन्मान होतोय हा कर्तृत्वाचा, आदरतेचा. आणि निश्चितच अरुणजी घोगरे यांचा येथून सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ या सामन्याची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातोय. त्याचप्रमाणे किशोरजी मांडुलवस्कर यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. मान सन्मान होतोय किशोरजी मांडलुसकर या सरांचं. मायेची उबदार शाळ पुष्पगुच्छ. आणि या सामन्याची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जातोय. वनी फायटर संघाचे दोन्ही मालक, उत्कृष्ट खेळाडू. सुंदर चेंडू होता. आपण पाहिलं थोडासा बाउन्स निश्चितपणे प्राप्त झाला. आपण जाऊया मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच वनी फायटर्स या संघाकडे आपण पाहिलं तर ज्याच्या बॅटमधून 12 चेंडूचा सामना केल्यानंतर 24 धावांची एक विस्फोटक खेळी आली तो आपण पाहतोय प्रतीक घासे ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. प्रतीक घासे, मी आपणास विनंती करतोय आपण यायचं आहे. आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून एक गोड सन्मान चिन्ह देऊन आपला शुभ सन्मान केला जाईल. प्रतीक घासे 12 चेंडूमध्ये 24 धावा. सुंदर चेंडू आपण पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू प्रशांत मडवीच्या माध्यमातून येतोय. चेंडू क्रम जातोय निर्धाव. आपण पाहिलं तर पहिल्या 5 चेंडूमध्ये 6 धावा फक्त खर्च केल्यास अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे चांगला फटका आपण पाहतोय. फटक्याखाली तिथे असेल क्षेत्ररक्षक पहिला झेल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पहिला आपण पाहतोय फलंदाज प्रमोद मडवी. बॅक टू द पॅव्हिलियन देऊया डीजे मास्टर. निश्चितच आपण पाहिलंय कालच्या दिवसापासून प्रमोदची बॅट मात्र कुठेतरी शांत राहताना पाहिलंय. भरपूर मोठी बोली लागली होती आणि त्या ज्या पद्धतीने त्याचा खेळ होतोय, काही प्रत्येक दिवस हा सारखा नसतो मित्रांनो. कारण काही दिवस आपल्याला खराब दिवस गेल्याशिवाय चांगले दिवस येत नाहीत. क्रिकेट आहे मित्रांनो, त्यामुळे काही हरकत नाहीये. पुढे चांगला खेळ करशील. राहुल दादा, हे प्रत्येक खेळाडूच्या नशिबी असते. कभी टाली कभी गाली, कभी हिरो तर कभी झिरो. जोपर्यंत तुम्ही मित्रांनो चांगले क्रिकेट खेळते ना तर तुम्हाला सगळेच खांद्यावर घेतील. पण जर का तुम्ही तुमचा वाईट काल येईल ना तेव्हा तुम्हाला कोणीही विचार नाही. मात्र त्याच्यातून आपल्याला पुढे जायचे असतो, चांगली कामगिरी करायची असते आणि निश्चितपणे आपण पाहिलं तर प्रमोद हे देखील करेल. तर निश्चितच वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय तो फरजान कुवारे. जर आपण पाहतोय ना तर डावकुऱ्या हाताचा उत्कृष्ट ऑलराऊंडर आहे, फिरकीचा जादूगर आहे आणि आलिशान संघाची जान आहे, रीड की हड्डी ज्याला म्हटलं जातं. तर दोन्हीकडे पाहिलं तर गिरीश मडवी स्ट्राइक ऑन वर आहे तर नॉन स्ट्राइकला आहे तो प्रथमेश कदम. तर सामन्याला होतोय सुरुवात. रिलायन्स एंड कडून गोलंदाजीची धुरा सांभाळतोय फरजान कुवारे. काय सुरेख गोलंदाजी टाकलाय, त्याला स्लॅश केलाय. कव्हर पॉइंट आणि पॉइंट कव्हरच्या मधून चेंडू चाललाय सीमारेषा पार. सॉरी, मैं कौन हूं. सेल हवेत साधा सरळ आणि सोपा. इथे मात्र गिरीश मडवी देखील म्हणतोय तू चल मैं आया.
दादा माझी तुला एक विनंती आहे, कोली गीत लाव अशी ऑफर्स आले. कोली गीत जर लावलंस ना तर इथं मंत्रमुग्ध होईल. हिंदी गाणी वाजव जरूर, पण कोली गीतांचं जरा भर केलंस तर अतिशय आनंदमय वातावरण होईल. तर देवर्ष ताडकर येतोय. आज मात्र त्याला संधी मिळाली. संधीचं सोडं करणं देवरच्या हातात आहे. संधी मिळाली होती सार्थकला, संस्कारला, सिद्धार्थला. देवर्ष ताडकर अंडर 25 मध्ये निश्चितपणे चांगली कामगिरी आपल्याला रोहा विभागामध्ये त्याची पाहिली आहे. अगदी कमी वयाचा हा खेळाडू, मात्र त्याची कामगिरी अगदी चांगल्या उंचीची आपण पाहिली. आज कशा प्रकारचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळेल. हॅलो. तर सुरेख गोलंदाजी मी म्हटलं होतं, फरजानला फिरकीचा जादूगर मी म्हटलं होतं आल्या आल्या, कारण प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन करणं हा त्याचा मूळ हातखंडा आहे आणि तो यूज करतोय. जर फरजानचे चेंडू जर योग्य दिशेने पडले तर कोणताही खेळाडू समोर असला त्याला फरक पडत नाही मित्र. निश्चितपणे आपण इथून पाहतोय अगदी चेंडू पहिल्यांदा एवढा बाहेर वळतोय ना की अवे जो चेंडू शरीरावर येतो ना तो अवे फ्रॉम दी बॉडी आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. आणि एकच धाब्यावर समाधान मानावा लागेल देवर्षला. वैयक्तिक खातं कोळलंय श्री गणेशा, वैयक्तिक खात्याचं झालंय. एक धाव मात्र ऍडिशनल झाली होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 11. निश्चितपणे आपण पाहतोय चांगला चेंडू, चेंडू घेतोय गिरकी, घेतोय फलंदाजांची फिरकी. इथे अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षरशः या फलंदाजांना इथे जखडून ठेवलं गेले. ते आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर असलेला गोलंदाज फरजान कुवारीच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूवर आपण पाहतोय पारस 11 मुरावाडी हा संघ कुठेतरी आपल्याला मैदानामध्ये झगडताना पाहायला मिळतो. हा इथे मात्र दिलासा देणारा फटका लॉंग ऑफ रिझन मध्ये येतो. एक दर्जेदार चौकार. कमांड डीजे. मोहम्मद सरांचा इशारा येतोय. 50-50चं षटक, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा आपण पाहतोय. धावफलकावर जोडल्या गेल्यात. आता मात्र आपण पाहतोय डीजे मास्टर देखील या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये आपल्याला रंग भरताना पाहायला मिळतोय. अशी जर गाणी वाजली ना राहुलदा तर आपले देखील पाय थिरकायला सुरुवात होईल. निश्चितपणे आमच्या मनातलं तू बोलून गेलास आणि त्याची सुरुवात देखील आपण पाहतोय डीजे मास्टरच्या माध्यमातून देखील झाले. धन्यवाद डीजे मास्टर. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 2 षटका अखेर आपण पाहतोय 15 धावा धावफलकावर. तर वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरे षटक म्हणजे 50-50 षटक टाकण्यासाठी, हाताळण्यासाठी येतोय आंबेगर संघाचा वंडर बॉय, डावकुऱ्या हाताचा गोलंदाज विशाल बडे. तर समोर असेल नवोदित खेळाडू मुरावाडी संघाचा उभरता सितारा देवर्ष ताडकरच्या हातात चेंडू आहे. पारस 11 संघाने त्याला संधी दिली. संधीचं सोनं करावं लागेल. 10 धावा त्याला बनवाव्या लागतील. काय सुरेख खेळ आहे. कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय. 1 धाव तर निश्चितच पूर्ण केले आणि येणाऱ्या चेंडू मध्ये 9 धावा जर बनवल्या नाहीत तर मात्र 5 धावा मायनस केल्या जातील आणि जर बनवल्या तर 5 धावा बोनस स्वरूपात मिळतील. काय म्हणशील दादा, कालच्या दिवसाचा आपण सामना पाहिले, 65 धावा फक्त एक मात्र अशी टीम होती विधी एंटरप्राइजेस, त्यांनी 69 धावा केल्या होत्या आणि 70 धावांचं प्रत्युत्तर ठेवलं होतं. किती धावापर्यंत मजल या ग्राउंडवर होतोय. निश्चितपणे राहुलदा, जो पहिला सामना होता ना त्यावेळी यश पारांगेला मी विचारलं होतं की किती धावा तुम्ही तुमचा संघ बनवेल, तर तो बोलला 80+ पण मला वाटतं त्याचा देखील अंदाज चुकलेला आपण पाहतोय. कारण आपण अजून पाहतो 70+ कोणताही संघ इथे पार पाडू शकला नाही. मित्रांनो, क्रिकेट आहे. क्रिकेट घरच्या मैदानाचा अंदाज निश्चितपणे तुम्हाला आहे, मात्र प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. निश्चितच. आणि देवरच्या बॅटरी येतोय लांब लचक खणखणीत षटकार. आहे कारण आपण कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत आपण पाहतोय की मोजून 2 ते 3च गोलंदाज सक्सेस ठरलेत त्या 9 धावा देण्यामध्ये. नाहीतर प्रत्येक गोलंदाज हा 10+ धावा देताना आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय.
ती नेली आपण दुसरी देऊ. आपण पाहिलं तर ऑफ साईडचा बॉल हा नक्कीच लॅप केलाय, पण फलंदाजाच्या माध्यमातून दुसरी धाव घेण्याचा झाला होता प्रयत्न, मात्र मायनस होतं, धाडस काही झालं नाही. या एका धावेनंतर आपण पाहतोय धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 25 धावा धावफलकावर. आपण पाहिलं तर 5 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या, म्हणजेच 5 षटकांचा मालक झालाय. अर्थातच फलंदाजी करणारा संघ पारस 11 मोरावाडी. मित्रांनो, असं म्हटलं जातं ना, सूर्य त्याचा परिचय देत नाही, त्याची किरणे त्याची परिचय देतात. तसं स्वतः तुम्ही काहीच बोलू नका तुमच्याबद्दल. तुम्ही तुमचं कार्य चांगल्या पद्धतीने करत राहा, तुमचा नक्कीच गाजावाजा होईल आणि तुमचं नाव लौकिक होईल. चांगली खेळी कराल त्याला उचलून घेतलं जातं आणि खराब त्याला बोललं जातं. निश्चितपणे राहुलदा, आपण क्रिकेटचा भगवान अर्थात सचिन रमेश तेंडुलकर सरांना पाहिलं, अनेक वेळा टॉर्चर केलं गेलं, अनेक वेळा ट्रोल केलं गेलं, मात्र त्यांनी कधीच तोंडाने उत्तर दिलं नाही. त्यांनी बॅटने अनेक वेळा अनेक गोलंदाजांना उत्तर दिलंय. तशा पद्धतीचा कारनामा तुम्हाला देखील मैदानामध्ये करायचा असतो. 3 षटका अखेर आपण पाहतोय धावसंख्या 25 धावा झाल्या, त्यामध्ये 5 धावा या जोडल्या जातील, म्हणजे 3 षटका अखेर आपण पाहतोय 30 धावा आपल्याला पाहायला मिळतील त्या पारस 11 मोरावाडी या संघाच्या. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहतोय मनीष सिंग या गोलंदाजाला 4थं षटक स्वतःचं पहिलं असेल संघिकरीत या 4थं षटक. 3 षटका अखेर 30 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुंदर फटका इनफिल्डला भेदला, आउटफिल्डला देखील भेदले गेले. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार, चौकार. कमाल दिसतोय. धावफलक आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 30 धावा, 34 धावा. तर विशाल म्हात्रे म्हणजे टिल्या आणि विश्वनाथ शेडगे यांनी जर झेल पकडला तर निश्चितच 200 रुपये प्रत्येक कॅचला असतील. किशोरभाई म्हात्रे पुरस्कृत. तर मनीष हा गोलंदाज कमबॅक करतोय. ज्या फलंदाजाने चौकार पेश केला होता तो फलंदाज मात्र माघारी परततोय. मनोज घरत. नवीन फलंदाज आपण पाहतोय मनोज घरत. तर तत्पूर्वी विधी एंटरप्राइजेस संघाचा कर्णधार आणि जय एंटरप्राइजेस भावार्थ एंटरप्राइजेस संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. चांगला चेंडू आपण पाहतोय अलोंग दी कार्पेट, जमिनीला गुदगुल्या करणारा हा चेंडू तिथे फेड केला जाते. दुसऱ्या धावेचा झालाय प्रयत्न आणि आपण पाहतोय तर चित्त्याच्या चपलाईने या दोन्ही फलंदाजाने आपली जागा बदलली आणि 2 धावा इथे धावफलकात जोडल्या देखील गेल्या. या 2 धावांनंतर आपण पाहतोय 36 धावा आपण पाहतोय धावफलकावर. 4थ्या षटकातील 3 चेंडू अखेर. चालू असलेला सामना आपण पाहतोय पारस 11 मोरावाडी विपक्ष दैवी प्रिन्स 11 वरवटणे. हा देखील चेंडू आपण पाहिला तर निश्चितपणे अगदी चांगल्या पद्धतीचा मधल्या स्टंपच्या वरून जाणार चेंडू क्रमांक 4 जातोय निर्धाव. डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज ट्रॅकवर असलेला गोलंदाज मनीषच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय मनीषची पाहायला मिळते. पहिला चेंडूवर चौकार खर्च केल्यानंतर तदनंतरचा कमालीचा बॅक आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील 5वा चेंडू असेल. हा देखील चेंडू आपण चांगला पाहिला. निश्चितपणे यष्टांच्या माग प्रशांत मडवी देखील चांगली कामगिरी करतोय. या षटकातील 4थ्या षटकातील शेवटचा आणि अखेरचा एक चेंडू येणं बाकी. म्हणजे आपण पाहिलं तर मनीष सिंगच्या गोलंदाजीचा संपूर्ण षटकाचा विचार करायला गेला तर पहिल्या चेंडूवर चौकार, तदनंतर विकेट, तदनंतरच्या 2 धावा आणि तदनंतर आलेले हे सलगचे 2 निर्धाव चेंडू. इथे मात्र 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च करतोय तो मनीष सिंग हा गोलंदाज. शेवटचा चेंडू असेल. आपण पाहिला तर पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न तिथे असेल. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. दुसरी धाव घेण्याचा इरादा होता मात्र आपण पाहिलं तर डेअरिंग झालं नाही. षटक क्रमांक 4 समाप्त होतोय. 4थ्या षटकाखेर आपण पाहतोय 37 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात पारस 11 मोरावाडी या संघाच्या.
चला विधी एंटरप्राइजेस संघाचा कर्णधार तसेच जय एंटरप्राइजेस आणि भावार्थ एंटरप्राइजेस संघाचा कर्णधार जर आपण पाहिला एकीकडे आशिष ताडकर तर दुसरीकडे चेतन म्हात्रे असा हा सामना रंगणार आहे। दोन्ही संघ मालक अखिलजी ताडकर मराठी उद्योजक मराठी पाऊल पडते पुढे प्रोप्रायटर अखिल विधी एंटरप्राइजेस चायनीज कॉर्नर आणि विधी एंटरप्राइजेस अमोलजी ताडकर आणि अखिलजी ताडकर यांचा हा संघ तर एकीकडे आपल्याला पाहायला मिळतोय किशोरभाई म्हात्रे आणि सोपानदादा जांभेकर यांचा हा संघ। सोपानजी जांभेकर यांचे चिरंजीव इथे उपस्थित आहेत भावार्थ जांभेकर यांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कौल केला जाईल। निश्चितच छोटा पॅकेट बडा धमाका निश्चितच आपण पाहतोय। तर वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 5वं षटक हाताळण्यासाठी येतोय ऋतिक वंडर बॉय ऋतिक माळी। हलक्या हाताने खेळून मिड विकेटला चेंडू चाललाय जोपर्यंत चेंडूची पकडला जाईल आणि फेकी होईल तोवर मात्र एक धाव तर सहजरित्या पूर्ण केलाय। देवरच्या बॅटमधून सरळ षटकार जरूर येतोय संधी मिळालेल्या संधीचं सोनं जरूर केलं गेलंय पण अजूनही जर त्याने ऋतिक सारख्या फलंदाजावर जर प्रहार केलं तर त्याचा आत्मविश्वास नक्कीच उंचावेल। काय वाटतंय? हॅलो निश्चितपणे आपल्या तोंडातून शब्द जातोय काय आणि मोठा फटका येतोय काय? खो खो में खोका में खोका खोके में के घुटना टेक और तमाशा देख खणखणीत षटकार ठोकलाय। मी म्हणतच होतो माझे शब्द त्याच्या कानावर पडले की काय आणि खरोखर देवर्षनं दाखवलाय दमखम। मुरावाडीचा उभरता उदयमुख खेळाडू आहे संधी दिले संधीचं सोनं केलंय। सर हा फ्री हिट ओके फ्री हिट आहे पंचांचा इशारा आलाय आणि याच ग्राउंडवर ऋतिक माळीला आधी सुद्धा चांगले फटकेबाजी केले आणि हा सुद्धा स्क्वेअर चेंडू असेल म्हणजे फ्री हिट अजून मोका आहे। नक्कीच प्रेशर दडपण आणि दबाव पूर्णपणे हा गोलंदाज हाताळतोय। प्रेशर में आपको निखरना है न कि बिखरना है। प्रेशर में सबकी सिटी बजती है जैसे की प्रेशर कुकर। इथे मात्र आपण पाहतोय प्रेशरला सामोरं जातोय ऋतिक माळीच्या हातून आलेला हा खराब चेंडू। इथे आपण पाहिलं तर अजून एक धमाका अजून एक मॅक्सिमम करण्याचा प्रयत्न झाला मात्र आपण पाहिलं तर कमी उंचीचा चेंडूच्या लेंथ पर्यंत काही पोहोचता आलं नाही देवर्षला। इथे मात्र कमबॅक केलं जाते ते ऋतिक माळी याच्याकडून। एक अतिशय सुरेख आणि चालाक गोलंदाज आहे तो ऋतिक माळी उत्कृष्ट ऑलराऊंडर आहे। वायचीस वरोटने संघाचा विचार केला तर यंदाचा मोसम गाजवणारा हा फलंदाज पण कुठेतरी अडचणीत सापडलाय। दोन्ही संघ अडचणीत आहेत असं म्हटलं जातं ना मित्रांनो। नक्कीच राहुलदा प्रत्येक खेळाडूला बॅट पॅच मधून जाणं लागतं। विराट कोहली सारखा देखील खेळाडू आपण पहिला संघर्ष करत होता। चांगला फटका आपण पाहतोय अगदी 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये पडणारा हा फटका एक धावीने कंप्लीट केली जाते। या एका धावीनंतर आपण पाहतोय धावसंख्या पाहायला मिळते ती 47 धावा। अंतिम 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी असेल। 47 धावा आपण पाहतोय पारस 11 मुरावाडी या संघाकडून। गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय ऋतिक माळी जो 3 चेंडूंमध्ये तब्बल 10 धावा खर्च करतोय। इथे आपण पाहिलं तर आउटसाइड ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू बॅट्स कडा घेईल आणि निश्चितपणे आपण पाहतोय तर पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली गेली नाही। अजून एक विकेटचं पतन देऊया डीजेला संधी। कम ऑन डीजे। एक सुवर्ण संधी असेल गौरव पाटेकर यांच्याकडून। सलगचे 2 चेंडूवर 2 षटकार लगावले तर तब्बल
500 रुपये ऑनलाईन पेमेंट लगेच तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. इथे प्रयत्न केले जातात मात्र आपण पाहतोय नक्की सुवर्ण संधी होती. प्रत्येक लाडसाठी सलगचे 2 षटकार मारा आणि तब्बल 500 रुपयाचं प्राइज कमवा. मात्र आपण पाहिलं तर चेंडू आणि बॅट याचा तितकासा चांगला मिलाप झाला नाही. एका धावेने आपण पाहतोय स्कोर कार्ड पुढे जाईल 48 धाव फरकावर. इथे मात्र देवर्ष ताडकरच्या बॅट मधून आलेला अजून एक तडाखा, अजून एक मॅक्सिमम चेंडू सीमा पार षटकार. आशिष ताडकर, चेतन म्हात्रे, चेंडू द्या भाऊ. चेंडू विधी एंटरप्राइजेसचे संघ मालक इथे उपस्थित आहेत. संघ कर्णधार सुद्धा उपस्थित आहे. आशिष, चेतन, ओके. ए भाऊ पैसे दे. हॅलो हॅलो, चला आशिष ताडकर आणि चेतन म्हात्रे विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. याच्यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत. एक साईडला असेल चेतन म्हात्रे, दुसऱ्या साईडला असेल विधी एंटरप्राइजेस मुरावाडी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आशिष ताडकर, ज्याच्या बॅटमधून बॉलमधून चांगली कामगिरी राहिली. एका साईडला आपण पाहतोय चेतन म्हात्रे. थांबा सर, एक मिनिट. आपले भावार्थ सर येत आहेत. भावार्थाच्या हस्ते हा नाणेफेकीचा कौल केला जाईल. सोपानजी जांभेकर यांचे चिरंजीव यांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कौल होणार आहे. आपण पाहतोय जय एंटरप्राइजेस, भावार्थ एंटरप्राइजेस, विपक्ष आपण पाहतोय विधी एंटरप्राइजेस मुरावाडी. या दोन संघांदरम्यान होणारा सामना, त्यासाठी नाणेफेकीसाठी मी विनंती करतोय भावार्थ नक्कीच कॉल कोणाचा असणार आहे? चेतनचा कॉल असेल. हेड इज द कॉल. आपण पाहतोय चेतन म्हात्रेने अपेक्षा केल्याने निश्चितपणे निर्णय तुमच्याकडे जातोय. काय निर्णय असेल चेतन? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करून निश्चितपणे क्षेत्ररक्षण कराल तर प्रतिस्पर्धी संघ जो आपण पाहिला आशिष ताडकर स्वतः आपण पाहतोय फलंदाजीच्या माध्यमातून दोन्ही सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी केली. तर तुमचे असे चांगले कोणते गोलंदाज असतील की आशिषला आणि त्याच्या संघ सहकार्यांना कमीत कमी धावांमध्ये रोखता येईल? माझ्या टीम मध्ये तन्मय असेल आणि प्रतीक मडवी हे माझे स्ट्राईक गोलंदाज असतील. किती धावांपर्यंत रोखू शकाल तुम्ही? आम्ही 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आशिष 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला. जर का तुम्हाला रोखता 50 धावा रोखायच्या असतील किंवा त्यापेक्षा जास्त बनवायचे असतील तर कोणाचा वाटा महत्त्वाचा असेल ज्यामध्ये की तुम्ही 50 प्लस किंवा 60 प्लस धावा बनवू शकाल? आमचे पहिले 4 बॅट्समन आहेत, त्यांचा निलेश, शादाब, मी आणि शंतनू. आपण पाहिलं निलेश चांगला खेळाडू आहे, मात्र कालच्या दिवसामध्ये चांगली बॅट त्याच्या माध्यमातून आली नाही. जर का पुन्हा एकदा तसा अपयश झाला तर अजून कोणता फलंदाज तुला स्वतःला देखील त्याची मोठी कामगिरी करावी लागेल? आज त्याच्या बॅटतून आम्हाला इनिंग बघायची आहे. निश्चितपणे अपेक्षा आहे, अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. ओव्हर टू राहुल ताडकर. तर निश्चितच आपण पाहतोय पहिला षटक प्रगतीपथावर असताना हर्ष बडे गोलंदाजीचा भार सांभाळताना श्री गणेशा झाला एक स्वैर चेंडूनी मात्र सामन्याला कलाटणी मिळाले. एक धावेची पेनल्टी जरूर मिळाली. धावसंख्या 1 ने वाढले. वैयक्तिक खातं जरी उघडलं नसलं तरी सांघिक खातं मात्र उघडलं जाते.
आणि हा मात्र चाललाय सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. कणकणी षटकार येतोय कारण नो चेंडू आहे. ताकदीचा वापर आपण पाहतोय 55 धावांचं आव्हान असताना अगदी आपण पहिल्या चेंडूपासून आक्रमक झालेला फलंदाज पाहतोय ऋतिक माळी. इथे आपण पाहतोय आणि निश्चितच आपण पाहतोय हे भव्य दिव्य चषक आहेत त्यावर आपण ते मात्र अप्रतिम फळ आपल्याला पाहायला मिळतो. अगदी हवेत उंच उडाला आणि आपल्या संघासाठी उपयुक्त अशा 5 धावांची जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे या खेळात. पारितोषिक असेल 33,000 आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 22,000 रुपये. इथे आपण पाहिलं अगदी स्टंपच्या मधोमध पकडला गेलाय प्रशांत. पहिला विकेटचा प्रदान प्रशांत. बॅक टू द चोगले यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. आमच्या बोलण्याच्या ओघात ते राहून गेलं होतं. खरोखर अप्रतिम फलंदाजी एक उदयनमुख खेळाडू मुरावाडी संघाचा. देवर्ष आपले मॅच झाल्यानंतर आपले कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. दोन चेंडू आपण पाहतोय 9 धावा फलकावर. एक फलंदाज निश्चितपणे बाद झाला. निश्चितपणे आपण पाहतोय स्क्रीनवर जो आपल्याला फलंदाज पाहायला मिळतो विशाल बडे. त्याचा आज वाढदिवस आहे. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून तुला खूप साऱ्या शुभेच्छा. बर्थडे बॉय आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक. बर्थडेचं गिफ्ट आपल्या संघाला द्यावं लागेल त्याला. अगदी आपण पाहिलं तर सेन्सिबल क्रिकेट अगदी हलक्या हाताने स्लाइटली प्लेस केलं. एक धाव निश्चितपणे ते जोडले गेले. 3 चेंडूचा किल झालाय पूर्ण. 10 धावा आपण पाहतोय स्कोर कार्डवरती. एक महत्वाचा विकेट प्रशांत मडवीला आपण पाहिलं बाद होताना. निश्चितपणे आपण पाहतोय चालू असलेला सामना पाहतोय पारस 11 मुरावाडी विपक्ष दैवी प्रिन्स 11 वरवटणे. 55 धावांचं आव्हान दिले गेले. 3 चेंडूमध्ये 10 धावांचं प्रति उत्तर देखील दिले गेले. एक षटकार आपण पाहिला ऋतिक मालीच्या बॅट मधून आलाय. चांगला फटका. चेंडू हवे. चेंडू तिथे नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल. आपण पाहतोय झेल घेण्याचा केला गेलाय प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय चौकार. चुकीची आहे. जर चेंडू आपल्यापर्यंत पोहोचत नाही तर आपल्याला पाठीमागे थांबणं गरजेचं असतं. पण निश्चितच तसं होताना दिसत नाहीये. पण ऋतिक माळी काय कमबॅक केलाय. पण महेशचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. हर्षच्या हाताला इंजरी झाली त्यानंतर मात्र गोलंदाज चेंज झाला. पहिल्या चेंडूवर प्रशांत सारखा मोहरा त्यांना बाद केला. पण अतिशय आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. चांगली एफर्ट फिल्डिंग मध्ये दाखवली ती मनोजजी घरतनं.
निश्चितपणे मी राहुल दादा काय म्हणतोय, तो झेल होता तो ऋतिकचा होता, त्याच्यामुळे त्यांनी चौकाराचा विचार केला नाही. हा जर झेल पकडला ना तर अर्धी लढाई जिंकण्यासारखी आहे. इथे मात्र एक ऋतिक बॉलिवूड मध्ये आणि एक ऋतिक या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला धिंगाणा घालताना पाहायला मिळते. अजून एक मोठा फटका ऋतिक मैदानात होताना आपल्याला पाहायला मिळते. कारण ऋतिक सारखा ऋतिक म्हणत असेल, काल जर माझी अशी फलंदाजी झाली असती तर निश्चितच माझ्या संघाला कुठेतरी चांगली कामगिरी करता आली असती. परंतु काही नाहीये, हरकत नाहीये, प्रत्येक दिवस सारखा नसतो, येणारी वेळ काल ठरवत असते. तर रोहन, टू बर्थडे बॉय, हॅपी बर्थडे विशाल, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला नागोठणा असोसिएशन च्या सर्व पदाधिकारी कडून. प्रत्येक षटकासाठी आपण पाहतो 100 रुपयाचं पारितोषिक असेल. निखिल शेलार कडून विशालसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय निखिलजी शेलार यांच्याकडून विशालसाठी असणार आहे. आपण पाहतोय बर्थडे बॉय, आपण पाहतोय स्ट्राइक एंडला असेल. निश्चितपणे आज वाढदिवस आहे, वाढदिवसाचं गिफ्ट तुला तुझ्या संघ सहकार्यांना तुझ्या संघ मालकाला द्यावं लागेल. तशा पद्धतीचा कारनामा तुझ्या बॅट बदू होणं गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो, गोलंदाजी ट्रॅकवर रोहन मडवी. इथे मात्र घुटना टेक तमाशा देख अशा पद्धतीचा हा फटका अप्रतिम लाजवाब. अजून एक लगावणार का फ्लॅट अँड फ्युरियस, सलगचा दुसरा षटकार. कमांड इसे लागेल. फेमस आहे साताऱ्याचा कंदी पेढा. रोहन भाऊ आता तरी विकेट काढा. खरोखर निश्चितच अप्रतिमच बर्थडे बॉय मात्र दाखवून देतोय चुरस. पैसे लावल्या लावल्या मात्र लगातारच्या 2 चेंडूवर सलग 2 षटकार आलेत. हे आपल्या संघासाठी कुठेतरी चांगलं आहे. नक्कीच नाव आपण पाहतोय विशाल बडे, मात्र नावाप्रमाणे विशाल स्कोर करताना आपल्याला देखील पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 33 धावा, म्हणजे 10 चेंडूंचा खेळ झालाय, त्याच्यामध्ये 33 धावांचा डोंगर उभा देखील केलाय. सुंदर फलंदाजी मग ऋतिक असेल किंवा विशाल. ऋतिक देखील आपण पाहतोय 2 षटकारांच्या सहाय्याने खेळतोय, विशाल देखील 2 षटकारांच्या सहाय्याने फलंदाजी करतोय. निश्चितपणे आपण पाहतोय जोरदार अपील केलं गेलंय. जर का राहुल सरळ बॅटने धावा येतात मग उलटे बॅटने खेळायचा प्रयत्न कशासाठी. आपण काय पाहिलं, ऋतिक माली असाच एक कालच्या दिवसामध्ये असाच फटका खेळताना बाद झाला आणि तिथून मात्र संघ पराभूत देखील आपण होताना पाहिलं होतं. कालच्या ह्याच्यातून काहीतरी बोध घ्यायला हवा. हॅलो, हिट विकेट होता ती. इथे मात्र देखना स्ट्रोक, इथे मात्र झेल सुटला जातो. ज्या क्षेत्ररक्षकांनी मागच्या षटकामध्ये अप्रतिम हवेत उंच उडी मारून षटकार अडवला त्याच्याकडून हा इथे झेल सुटला जातोय. मित्रांनो, हा झेल होता. कॅच सोडले का मॅच ही येणारी वेळ ठरवेल. कारण क्रिकेटच्या परिभाषेत म्हटलं जातं ना की पकडो कॅच जीतो मॅच, हे समीकरण असतं. तुम्हाला कोणतंही कारण द्यायची गरज नसतं. किती झाल्यात? 2 षटकार आपण पाहतोय 34 धावा धावफलकावर. राहुलदा, एक सुनीलजी गवास्करांचं एक वाक्य आहे, क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक चेंडूवर नव्याने संधी मिळत असते, त्या संधी पकडून तुम्हाला तिच्या संधीचं सोनं करायचं असतं. अर्थातच 50-50चं ओव्हर षटक इथे असणार आहे. अर्थातच 10 धावा आल्या तर 5 धावा प्लस केल्या जातील आणि जर का 10 पेक्षा कमी धावा इथे आल्या तर 5 धावा मायनस देखील केल्या जातील.
18 चेंडू 21 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर प्रथमेश कदम. इथे मात्र घुमू दे साऱ्या असं म्हणतात ललकार. येतोय गगनचुंबी गगनभेदी षटकार. डिझे दैवी प्रिन्स हा संघ फलंदाजी करतोय. दैवी चमत्कार सारखी फलंदाजी प्रिन्स प्रमाणे दोन्ही फलंदाज या क्रीजवर वावरताना आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक मोठा फटका आलाय जरूर तिथे असेल क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र पाहतोय गिरीश मडवीच्या माध्यमातून चांगला असं रक्षक प्रतीक लाड चांगलं फिल्डिंग करतोय. एक धावे ती कंप्लीट केली जाते. एका धावेनंतर आपण पाहतोय धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती धाव फलकावर 41 धावा. स्ट्राईकला असेल विशाल बडे. दोन मोठे फटके आले जरूर. आता कशा प्रकारचं एंडिंग असेल कशा प्रकारचं शेवट असेल खरं आपण पाहतोय तर सामना आपल्याला पाहायला मिळतो. दैवी प्रिन्स 11 वरवटने या संघाकडे झुकलेला आपल्याला पाहायला मिळतो. कमबॅक करावं लागेल ते मुरावडी संघाच्या गोलंदाजांना. पंचांचा इशारा येतो. इट्स अ वाईड. अव्वांतर चेंडू आपण पाहतोय. एका धावेनंतर 42 धावा आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. 13 धावांची अजून देखील गरज असणार आहे ती वरवटणी या संघाला. विशाल बडे निश्चितपणे एक मोठा फटका खेळून फुलटॉस चेंडू होता. हा फटका मोठा आला असता मात्र तसं काही घडलं नाही. 22 स्वरूपाची धाव मिळते मात्र धाव फलकावर जोडली जाईल. 43 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. स्ट्राईकला असेल नवीन फलंदाज आपण पाहतो यश म्हात्रे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण प्रथमेश कदमला पाहतोय. 2 चेंडू मध्ये 1 धाव जर बनवली तर नक्कीच 5 धावा प्लस केल्या जातील. इथे मात्र आपण पाहतोय मोठा फटका षटकार. तर निश्चितच 70 प्लस धावा त्यांनी खेचल्या असत्या आणि निश्चितच हा सुद्धा खणखणी चौकार येतोय यश म्हात्रेच्या बाटीतून. तर विशालजी बडे आपण 2 षटकार लगावले होते त्यासाठी निखिलजी सेलार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय ते सुद्धा तुम्ही घेऊन जायचं आहे. आपल्याला या सामन्यासाठी नावाजलेले पंच